नमस्कार मैत्रिणींनो, मी जेव्हा राजवी आणि रायाला शाळेत सोडून घरी आले ना, तेव्हा डोराला समजलं होतं की मी दारात आली आहे. मी आता दरवाजा उघडणार आहे. कारण त्यामुळेच ती ना दारातल्या फटीतनं माझी चाहूल घेत होती. मला ती शोधत होती. जसं मी दार उघडून आत आले तशी ती माझ्या पायात घुटमळायला लागली, मागं पुढं करायला लागली. जेव्हा मी तिला उचलून घेतलं ना, तेव्हा ती माझ्यावर खूप प्रेम करायला लागली. असंच असतं मांजरांचं किंवा प्राण्यांचं. आपण जेवढं त्यांना प्रेम करू ना, तेवढं ते आपल्यावर प्रेम करतात, उलट दुप्पट करतात. खरंच सांगते तुम्हाला, तुमच्याकडे जर मांजर असेल ना किंवा कुठलाही प्राणी असेल ना, तर त्याच्यावर खरंच असं प्रेम करा. आमच्याकडे टिप्या जो आहे ना, तो सुद्धा असाच आहे. जेव्हा मी नवीन लग्न करून इथं आले ना, तेव्हा सुद्धा तो माझ्यावर कधीच भुंकला नाही. उलट सगळ्यांना वाटत होतं की तो भुंकेल, कारण तो कोणालाच दारात उभं करत नाही अजिबात. जर नवीन कोण आला ना, तर तो खूप भुंकतो. तसंच पण तो माझ्यावर अजिबात नाही भुंकला. तसंच ह्या मांजरीचं पण आहे, ह्या डोराचं आहे. तसं आम्ही हिचं नाव किट्टी ठेवणार होतो, पण एक माझी बहीण आहे मांजरी, ती म्हणली की तिचं नाव डोरा ठेव, म्हणून मग तिचं आम्ही नाव डोरा ठेवलं. ती ना खूप बाहेर फिरून वगैरे खराब झाली होती, म्हणून मग आम्ही तिला आज आंघोळ घालायचं ठरवलं. छान अशी मस्त तिला आंघोळ मी आणि जिजाने घातली, साबण वगैरे लावून. त्यानंतर तिला मी उन्हात उभं केलं, कारण ती खूप कुडकुडत होती आणि थंडीचे दिवस असल्यामुळे तिला म्हणलं उन्हात राहू दे. उन्हामध्ये बसून ती छान सुकून गेली होती आणि केस पण मस्त दिसत होती. तर आजच्या पुरतं एवढंच होतं. पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. बाय.